एक किलोच्या प्रमाणात आज आपण तांदूळापासून बनवलेली खिची पापड रेसिपी पाहणार आहे। तर तिप्पट चौपट फुलणारी ही पापडची रेसिपी करूया आपण रेसिपीला सुरुवातच। तर उन्हाळी वाळवण रेसिपी कुठल्याही करायची असेल तर तांदूळापासून जेव्हा आपण कुठली रेसिपी बनवत असू तर त्याच्यासाठी शक्यतो करून वासाचाच तांदूळ वापरायचा आहे। तर कुठल्याही कंपनीचा वासाचा तांदूळ घ्यायचा आहे। तर या ठिकाणी हा तांदूळ घेतलेला आहे। हा 1 किलो तांदूळ घेऊन आपण पहिल्यांदा हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। नंतर हा वाळत ठेवायचा आहे आपल्याला। तर या ठिकाणी हा तांदूळ इंद्रायणी तांदूळाचाच वापर केलेला आहे। तुम्ही कुठल्याही तांदूळाचा अगदी रेशनच्या तांदूळापासून पण खूप छान खुसखुशीत अशा पापड्या तयार होतात। पण वासाच्या तांदळाच्या पापड्या खूप छान एकदम खुसखुशीत अशा तयार होतात आणि पापड्यांना एक प्रकारचा वास पण खूप छान येतो। तर हे 2 पाण्याने असे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आणि सुती कपड्यावर या पद्धतीने फॅनच्या हवेखालीच वाळत ठेवायचे। एक दिवसभर हे तांदूळ छान असे वाळवून घेतलेले आणि नंतर घरघंटीवरच हे पीठ दळून आणलेले। तर एकदम बारीक असं हे पीठ दळून आणायचे, पीठ चाळून घ्यायचे नंतर। तर तुम्ही पाहू शकताय खूप छान असं हे बारीक पीठ दळून आणलेले। आता हे एक कुठलंही पातेलं करायचं आहे, मेजरमेंटसाठी ह्या पातेल्याचा वापर केलेला आहे। तर हे 1 पातेलं पीठ भरलेलं आहे, म्हणजे हे 1 किलोचंच पातेलं आहे। आता आपण हे पीठ एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। तर हे पीठ काढून घेतलेलं बाउलमध्ये आणि आता आपण ह्याच्यात काही वस्तू घालून घेणार आहे। तर हा आहे पापडखार आणि हे मीठ आहे। तर चमच्याच्या प्रमाणाने तुम्हाला या ठिकाणी ही रेसिपी दाखवणार आहे। तर सुरुवातीला आपण पापडखार घालून घेणार आहे। तर पोहे खायच्या चमच्यानेच पापडखार घालून घ्यायचं आहे। तर हा पोहे खायचा चमचा या ठिकाणी वापरलेला आहे, 1 चमच्याचा वापर करायचा आहे। तर हा चमचा खूप गच्च असा भरून घ्यायचा नाही। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने हा चमचा भरून घेऊन 3 चमचे पापडखार या ठिकाणी 1 किलो तांदूळाच्या पिठासाठी वापरायचा आहे। तर हा दुसरा चमचा घालून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने हा तिसरा चमचा पण घालून घेतलेला आहे। म्हणजे वजनी म्हणाल तर 30 ग्रॅम पापडखार घालून घेतलेला आहे। 1 किलो तांदूळ आहे तर त्याच्यासाठी 30 ग्रॅम पापडखार घालून घ्यायचं आहे। आणि आता मीठ पण आपण किती घालायचं आहे, तर या ठिकाणी 1.5 चमचा मीठ वापरायचं आहे। नंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले। तुम्ही या ठिकाणी जिऱ्याचा जास्त पण वापर करू शकता, पण पांढरे शुभ्र पापड तयार होण्यासाठी थोडेसे जिरे कमी घातलेले आणि लाटताना पण पापड फाटू नये म्हणून जिऱ्याचा थोडा कमी वापर केलेला आहे। आणि नंतर यामध्ये 1 चमचा भरून तीळ घालून घेतले। पीठ छान मिक्स करून घ्यायचे। आता आपण हे पीठ छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला जर एवढ्या 1 किलोच्या प्रमाणात एकदम बनवायची नसतील तर यातील तुम्ही पीठ काढून घ्यायचे आणि जेवढं एकट्याला शक्य होईल तेवढंच पापडाचे पीठ वापरून पापड बनवायचे। तर ज्या पातेल्याने आपण पीठ मोजून घेतलेले त्याच पातेल्याने 1.5 पातेलं पाणी घ्यायचे मोजून आणि गॅसवर मोठ्या पातेल्यात उकळायला ठेवायचे। तर हे तुम्ही पाहू शकता ज्या पातेल्याने पीठ घेतलं त्या पातेल्याने 1.5 पातेलं पाणी घेऊन उकळायला ठेवलेले आणि पाणी पण हे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने खळखळून पाण्याला उकळी आणायची। गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी आपण पिठामध्ये घालून घ्यायचे। पाणी थोडं थोडं करून घालत राहायचे। सुरुवातीला अर्धच पाणी घालून घेतलेले
एकदा छान मिक्स करून घ्यायचे आणि नंतर राहिलेलं पाणी घालून घ्यायचे. तर अगदी योग्य प्रमाणात पाण्याचा पण वापर करून ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. तर राहिलेलं पाणी पण या ठिकाणी घालून घेतलेले आणि छान सुरुवातीला चमच्यानेच हे पीठ मिक्स करून घ्यायचे. आता हे असं या पद्धतीने चमच्याने थोडंसं पीठ मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पीठ थंड होऊन द्यायचे. नंतर हाताने छान असा याचा डो मळून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने हा डो मळून घेतलेला आहे. तर हे पीठ पूर्ण थंड करायचं नाही, थोडंसं गरम असतानाच हाताने छान असं मळून घ्यायचे. जर हाताला पोळत असेल तर प्लॅस्टिकची बॅग हातामध्ये घालून हे पीठ छान मऊसर मळून घ्यायचे. नंतर आपण ह्याचे रोल बनवून घेणार आहे. तरी तुम्ही पाहू शकताय खूप छान असं पीठ मऊसर मळून घेतलेले आणि हे या पिठाचे असे रोल पण बनवून घ्यायचे. आता आपण एक कुकरचा डबा घेतला आहे. कुकरच्या डब्याला तेल वगैरे काही न लावताच या डब्यामध्ये हे पीठ असे रोल करून हे गोळे ठेवून द्यायचे. तर या पद्धतीने हा दुसरा रोल पण तयार करून घेतलेला आहे. जेवढ्या आकाराचा रोल डब्यामध्ये बसेल त्या आकाराचाच रोल बनवायचा आहे. तर या पद्धतीने हा डबा तयार केलेला आहे. असे 2 डब्यामध्ये हे पीठ एकाखाली एक डबा ठेवून वाफवायला ठेवणार आहे. तर ह्या डब्यामध्ये 4 ते 5 रोल ठेवले आणि दुसऱ्या डब्यामध्ये पण 4 ते 5 रोल बसलेले. तर हा असा कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये 1 ग्लास भरून पाणी घालून घ्यायचे आणि एकावर एक 2 डबे ठेवून कुकरचं झाकण लावून 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आणि हा डबा आपण 5 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर खाली काढून घेतलेला आहे. आणि आपण ह्यातले रोल एका बाउलमध्ये परत काढून घेणार आहे. तर सुरुवातीला कुकरमधले दोन्ही डबे काढायचे नाहीत, एकच डबा काढायचा आहे आणि हा एक डबा काढून त्यातले पूर्ण रोल काढून घेऊन छान असं हे पीठ मळून घ्यायचे. एक डबा कुकरमध्ये तसाच झाकून ठेवायचा आहे म्हणजे ते पीठ थंड होत नाही. पीठ खूप गरम असल्यामुळं आपण एखाद्या स्मॅशरच्या साहाय्याने किंवा चमच्याने किंवा हाताला प्लॅस्टिकची पिशवी घालून पण हे पीठ मळून घेऊ शकतोय. तर या पद्धतीने हे पीठ छान असं घट्ट मळून घेतलेले. कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घेतल्यामुळे पीठ छान एकदम मऊसर असं शिजून तयार झालेले. जर पीठ शिजलं नाही तर पापड करून तयार झाल्यानंतर चिरण्याची शक्यता असते किंवा तुकडे पडतात पापडाचे. पीठ छान असं शिजवून घ्यायचे. तर पीठ शिजवण्यासाठी एकदम लहान बर्नरचा गॅस आहे, त्या गॅसवर 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. तुम्ही पाहू शकता एक गोळी करून दाखवली, कुठेही चीर वगैरे जात नाही. या पद्धतीने हे पीठ छान मळून घेतलेले. पीठ मळून झाल्यानंतर सुती कपड्याच्या खाली झाकून ठेवायचे म्हणजे पीठ गरम राहील असं या पद्धतीने पीठ झाकून ठेवलेले. तर या गोळीचा आपण पापड बनवूया. तर पापड बनवण्यासाठी पुरी मेकरचा वापर केलेला आहे. तर एक प्लास्टिक शीट घ्यायची. तेलाचा वापर तुम्ही पाहिला असेल, कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. जर तेलाचा वापर करून तुम्ही पापड बनवून वर्षभर स्टोअर केले तर पापडांना एक कडवट वास येण्याची शक्यता असते. त्यामुळे तेलाचा वापर शक्यतो अजिबातच करायचा नाही. तर प्लास्टिक शीटला पण कुठंही तेल न लावता पण हे पापड आपण बनवू शकतोय. एकदम पांढरे शुभ्र असे हे पापड तयार होतात. आता हा पुरी मेकरमधून पापड काढून घेतल्यानंतर थोडंसं आपण पोळपाटावर लाटून घ्यायचे, कारण पुरी मेकरमध्ये पापड थोडा जाडसर होतो आणि तळल्यानंतर पण खूप जाडसर असा हा पापड राहतो. त्यामुळं असं या
पद्धतीने थोडंसं हलक्या हाताने पोळपाटावर हा पापड लाटून घ्यायचा आहे। तर हा पापड तयार झालेला आहे आणि आपण एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे। प्लास्टिक पेपरवर हा पापड वाळायला घालून घेणार आहे। तर अगदी ऊन नसेल तुमच्याकडं तर हा घरात सुद्धा फॅन खाली 2 दिवसात पापड छान वाळून तयार होतात। पण जेव्हा तुम्हाला वर्षभर हे पापड स्टोअर करायचे असतात तेव्हा तुम्ही या पापडाला छान असं कडकडीत ऊन देऊन हवाबंद डब्यात भरून ठेवले तर 2 वर्ष आहे असेच हे पापड राहतात। या पद्धतीने हे पापड संपूर्ण तयार करून झालेले आणि फॅन खालीच हवेमध्ये सुकायला ठेवलेले। तर 1 किलोच्या प्रमाणात 150 पापड तयार होतात। लहान मोठ्या साईजमध्ये 150 पापड तयार झालेले आणि हे पापड छान असे फॅन खालीच वाळून तयार झालेले। खूप छान असे हे पापड तयार होत आहेत। पूर्ण पापड वाळल्यानंतर आपण एक पापड तळून पाहूया, तुम्हाला दाखवते। तर गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवले। तेल तापल्यानंतर एक एक पापड तळून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता खूप पांढरे शुभ्र असे पापड तयार होत आहेत आणि या पापडामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर मिरची पेस्ट पण घालून हे पापड तयार करू शकता। हा दुसराही पापड तळून तयार झालेला आहे। मुलांना बाहेरची कुरकुरे वगैरे देण्यापेक्षा हे पापड जर तुम्ही तयार करून ठेवले तर 2 वर्ष हवाबंद डब्यात ठेवल्यावर आहे असेच हे पापड राहतात। तर हा पापड तुम्ही पहा, खूप छान पांढरा शुभ्र खुसखुशीत असा झालेला आहे। मिठाचं प्रमाण तेवढं तुम्ही चवीनुसार वापरा। थोडंसं कमी प्रमाणातच मीठ घालून हे पापड तयार करून ठेवायचे। तर ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।